हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे। या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता बरं का, तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा। एवढ्याला पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या मित्राला बकोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची धिंड काढली असती। पण सलमान खान सुटतो, एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो। मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही, तो कोणाचा मुलगा असेल, कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल। इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता। नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला, 17-18 लोक इस्पितळात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे त्याचं नाव FIR मध्ये घेत नाही। जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरती होती आणि नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवताय तुम्ही। कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, मैं आपको बता रहा हूं, ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे। त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस।